नमस्कार, मी डॉक्टर राजेश राजोरे, संपादक दैनिक देशोन्नती बुलढाणा जिल्हा वृत्ती। सरळ मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आपला आजचा विषय असेच चालू राहिले तर समाज माध्यमांवर बंधने येणार असा आहे। सोशल मीडिया की ताकत का सही इस्तेमाल होना चाहिए, झूठ और नफरत से हर इंसान को बचना चाहिए, झूठ और नफरत से हर इंसान को बचना चाहिए। आज संपूर्ण भारतात नव्हे तर जगभरात सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमे हे अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली माध्यम म्हणून ओळखले जात आहे। या माध्यमातून क्रांती घडू शकते, मोठ्या प्रमाणात लोक संघटित होऊ शकतात आणि जनमत तयार होऊ शकते, हे जवळपास सर्वांनीच मान्य केले आहे। अलीकडेच चर्चेत आलेली सोशल मीडियावरून कोटीच्या वर सदस्य बनविणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी हे संघटित होण्याचे एक ताजे उदाहरण मानले जात आहे। जगाची लोकसंख्या 830 कोटी असून त्यापैकी जवळपास 600 कोटी लोक विविध समाज माध्यमांचा वापर करतात अशी आकडेवारी सांगितली जाते। त्यामुळे या माध्यमांचा वापर किती जबाबदारीने केला गेला पाहिजे यावर गंभीर चिंतन होणे आवश्यक ठरते। माध्यमांच्या प्रवासाकडे पाहिले तर सुरुवातीला मुद्रित माध्यमे अर्थात प्रिंट मीडिया, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि विविध टीव्ही वाहिन्या आणि न्यूज चॅनल्स आले। पुढे संगणकाच्या माध्यमातून सायबर मीडिया विकसित झाला आणि आता मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडिया सर्वसामान्यांच्या हातात पोहोचलेला आहे। समाज जागृती, आपत्तीच्या काळात मदत कार्य, भ्रष्टाचार उघड करणे, शिक्षण, रोजगार आणि लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविणे आदी सकारात्मक बाजू सोशल मीडियाच्या आहेत। दरम्यान माध्यमाची विश्वासार्हता, प्रभाव आणि मर्यादा यावर नेहमी चर्चा होत असते। मात्र सोशल मीडिया हे असे माध्यम आहे की त्याचा वापर थेट नागरिकच करतात, त्यामुळे त्याची विश्वासार्हता अनेकदा प्रश्नचिन्हाखाली येते। काही लोक अत्यंत बेजबाबदारपणे समाज माध्यमांचा वापर करतात, परिणामी प्रशासन आणि नागरिक दोघांनाही अनेक संकटाचा सामना करावा लागतो। चुकीच्या पोस्ट, अफवा किंवा भडकाऊ संदेशामुळे अनेक शहरांमध्ये तणाव निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत। काही ठिकाणी धर्म, जात किंवा गटांमध्ये संघर्ष निर्माण झाले, सामाजिक शांतता आणि सुव्यवस्थेलाही धोका निर्माण झाला। दुसरीकडे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, एक्स, लिंक्डइन, युट्यूब आणि इतर समाज माध्यमांवर लोक ज्या पद्धतीने व्यक्त होतात ते पाहून आश्चर्य वाटते। आता कृत्रिम बुद्धिमत्ता AI आल्यामुळे या समस्येत आणखी भर पडली आहे। खोटे फोटो, बनावट व्हिडिओ आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट तयार करून त्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जातात। त्या इतक्या विश्वासार्ह वाटतात की सामान्य नागरिक त्यावर सहज विश्वास ठेवतात। परिणामी संबंधित व्यक्तींना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते। अनेकदा समाज माध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातात। अश्लील भाषा, शिवीगाळ आणि अपमानास्पद शब्दांचा सर्रास वापर केला जातो। त्यामुळे समाजाचे सामाजिक आरोग्य बिघडते। आपण नेमके कोणत्या दिशेने जात आहोत असा प्रश्न निर्माण होतो। विशेष म्हणजे काही व्यक्ती मोठ्या नेत्यांबद्दल, समाजसेवकांबद्दल, कलाकारांबद्दल किंवा प्रतिष्ठित नागरिकांबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत लिहितात। कुणाचीही कितीही बदनामी करा, समाज माध्यम आपल्या हातात आहे, आपले काही बिघडणार नाही अशा मानसिकतेने अनेक लोक वागताना दिसतात। या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर काही प्रमाणात नियंत्रण किंवा अंकुश असावा अशी मागणी करणारा एक वर्गही तयार झाला आहे। मात्र सरकारने अशा प्रकारचे नियम आणण्याचा प्रयत्न केला तर लगेच हुकुमशाही, मुस्कटदाबी किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याचा आरोप होईल। एका बाजूला काही लोक स्वातंत्र्याचा गैरवापर करतात तर दुसऱ्या बाजूला समाजात शांतता राखण्यासाठी सरकारने पावले उचलावी तर त्याला विरोधच केला जाईल। त्यामुळे ही कोंडी फुटणार तरी कशी हा प्रश्न आहे। एकूणच समाज माध्यमांवर व्यक्त होताना सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे। मतभेद असू शकतात, टीका असू शकते, संतापही असू शकतो, परंतु तो सभ्य भाषेत व्यक्त करता येतो। शिवीगाळ करणे, अपमान करणे, द्वेष पसरविणे यामुळे कोणत्याही समस्येचे समाधान होत नाही। दुर्दैवाने असे वर्तन करणाऱ्यांना आपण काही चुकीचे करत आहोत याची जाणीवही नसते। शेवटी समाज माध्यमे ही केवळ मनोरंजनाची साधने नाहीत तर ती समाज परिवर्तनाची प्रभावी साधने आहेत। मात्र त्याचा वापर स्वातंत्र्य आणि जबाबदारी या दोन्हीचा समतोल राखून झाला पाहिजे। या माध्यमातून सामाजिक शांतता, सुव्यवस्था आणि लोकजागृतीसाठी मोठे योगदान देता येते। प्रशासनातील चुका समोर आणून योग्य कारवाई घडवून आणता येते, अन्यथा हेच प्रभावी शस्त्र समाजात अविश्वास, द्वेष आणि अस्थिरता निर्माण करणारे शस्त्र ठरू शकते।
शेवटी या आशयाचा मला एक शेर आठवतो, कलम हो या मोबाइल दोनों में ताकत बड़ी होती है। कलम हो या मोबाइल दोनों में ताकत बड़ी होती है। गलत हाथों में जाए तो मुश्किलें खड़ी होती है। गलत हाथों में जाए तो मुश्किलें खड़ी होती है। नमस्कार।